हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. या वेळेत टायमिंग सांगेन तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे माहेरी. म्हणजे माहेरी यायचं म्हणलं की आपली घरची कामं मात्र खूप फास्ट होतात. हातात एक मशीन लागल्यासारखं. खूप लवकर मी घरची सगळी कामं आवरली आणि आज रविवार आहे त्यामुळे आज सूर्यनारायणची पूजा पण होती. ते काय मी शेअर केलं नाही कारण मला इकडे यायला लेट होत होता. सगळी कामं इतकी फास्ट केली, पूजा केली, आरती झाली. म्हणजे 10 वाजेपर्यंत सगळी कामं माझी कंप्लीट झाली आणि मग दिनेशच्या पप्पांना फोन लावलं की मला नेऊन सोडा, म्हणजे आज जत्रा आहे. तसं तरी बघा 7 दिवस झालं जत्रा सुरू आहे गावामध्ये, पण मला काही येणं राहणं काहीच झालं नाही कारण घरी खूप गोंधळ असतो आपला, प्रत्येक वेळी तुम्ही बघत असता. तर आज जत्रेचा 7वा दिवस, म्हणजे दररोज प्रवचन वगैरे राहायचं, प्रसाद राहायचा, पण आज 7वा दिवस मोठी जत्रा आहे आणि सगळेजण आलेले बघू शकता. इकडं भाऊ आलेला आहे, सगळ्या बहिणी आलेल्या आहेत आणि या निमित्ताने आम्ही सगळ्या बहिणी एकत्र आलो. म्हणजे असं प्रत्येक वेळी होतच नाही आहे. सणावारालाही बघा एखादी बहीण येते, एखादी तिथंच राहते कारण घरची धावपळ खूप असते ना, एकदम सोडून यायला जमतच नाही आहे. पण जत्रेच्या निमित्तानं आम्ही सगळ्या बहिणी आलेलो आहोत. यामध्ये फक्त 2 बहिणी आल्या नाहीत. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही 7 बहिणी आहोत आणि मी मोठी आहे आणि दुसऱ्या नंबरची बहीण आली, अर्चना इथं बसलेली आहे, वरती आईपाशी बसलेली आहे ती. तिसऱ्या नंबरची बहीण आली नाही, ती पुण्याला आहे आणि तिला काही येणं होणार नाही आहे त्यामुळे ती आलेली नाही आहे. आणि 6व्या नंबरची बहीण आलेली नाही आहे. सोनल ही 7व्या नंबरची बहीण आहे. तुम्हाला माहिती आहे मी नंबरच्या हिशोबानं का सांगते, कारण कन्फ्युजन होऊ नये. नावं सांगितल्यानं काय होतं ना, कन्फ्युजन होतं, खूप समजत नाही, म्हणून मी नंबरच्या हिशोबानं सांगत आहे. कारण आमचं परिवार ना खूप मोठा आहे, खूप मोठी फॅमिली आहे आणि असं सांगायला गेलं तर सगळ्यांना कन्फ्यूज होतं, म्हणून एक नंबरच्या हिशोबानं आम्ही सगळ्यांना सांगत असतो की आम्ही 7 बहिणी आहोत. मी मोठी आहे, ही 2ऱ्या नंबरची आहे, ही 3ऱ्या नंबरची आहे, अशा प्रकारे सांगावं लागतं. आणि आईच्या घरी ना आता घर भरलेलं आहे, आईचं बघू शकता तुम्ही. म्हणजे आमची खरी जत्रा इथंच होत आहे. म्हणजे सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे. म्हणजे आत्ताच गेले होते सगळेजण शॉपिंग करण्यासाठी. अर्चना, कल्पना, अरुणा सगळेजण गेले होते. आणि यांची छान शॉपिंग झालेली आहे, साडी वगैरे घेतलेली आहे. अर्चना तेच दाखवत आहे, ताई बघ आणि तू पण एक साडी यामधली पसंत कर. तसं तर मी म्हणत होती की नको साडी वगैरे मला काही, तरी पण आता अर्चना म्हणत आहे की ताई एक साडी तू पण घे. मी सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. आणि खरं कारण तर बाबांसाठी कपडे घेण्यासाठी सगळेजण गेलेले होते. म्हणजे बाबा पडलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. आणि विचारत पण असतात आई आता आईची तब्येत कशी आहे, बाबांची तब्येत कशी आहे, तर खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट येतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमची मी आभारी आहे. माझ्या दुःखादुःखी होता, माझ्या सुखासुखी होता. खरंच खूप छान वाटतं मला जेव्हा तुमचे असे कमेंट येतात, मन भरून येतं. तर इकडे साड्या आम्ही बघत आहोत, तर खूप सुंदर अशा साड्या आणलेल्या आहेत. आणि इकडे मी बालुशाही आणि चकली बनवलेली होती दिनेशला पॅक करून देण्यासाठी, तर तेच मी थोडंफार घेऊन आलेले आहे. तर सगळेजण इकडं खायला घेतलेले आहेत, म्हणत आहेत की खूप छान बालुशाही बनलेली आहे आणि चकली पण दिलेली आहे. आणि इकडं आमचं बोलणंही सुरू आहे. म्हणजे आता थोड्या वेळात आम्हाला जत्रेला जायचं आहे. तिकडे जत्रा सुरूही झाली, सगळेजण रेडी होऊन गावातले जात पण आहेत, पण आमची इथं जत्रा सुरू आहे. आमचं बोलणंच सरत नाही. खूप दिवसाच्या नंतर आम्ही सगळ्या बहिणी भेटलो ना, त्यामुळे आमचं बोलणं इतकं होतं की त्यामध्ये वेळेचं भानच राहिले नाही आम्हाला. इथंच खूप लेट झालेला होता. आणि तसं तर फोनवर दररोज बोलणं असतंच आमचं, तरी पण बघा जेव्हा भेटतो ना त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. तर आता आम्ही सगळ्या बहिणी रेडी होत आहोत जत्रेत जाण्यासाठी. इकडं कोणी साडी चेंज करत आहे, कोणी चेहरा धुवत आहे, कोणी केस बांधत आहे. सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू आहे आणि कुणाचीही तोंड बंद नाही आहेत. सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आम्ही एकत्र आलो. म्हणजे जसं तुम्ही बघितलं सोनलच्या लग्नामध्ये आम्ही सगळ्या बहिणी आलेलो होतो, तेव्हा आमची भेट झालेली होती. आणि सणावाराला एक बहीण येते, एक येत नाही, असं होतं. म्हणजे असं होतच नाही की सगळे एकत्र येतो आम्ही 7 बहिणी, पण कधीतरी बघा कुण्यातरी कार्यक्रमाच्या निमित्तानं, लग्नाच्या निमित्तानं किंवा असं जत्रा वगैरे आहे त्यावेळेमध्ये आम्ही सगळ्या बहिणी एकत्र होतो आणि छान पण वाटतं. म्हणजे सगळ्यांचे मुलं बाळं, आमचा एक वेगळाच गोंधळ, एक वेगळीच जत्रा दिसते आमची छोटीशी. तर फायनली सगळेजण रेडी झालेले आहेत. टायमिंग सांगितलं इथंच 12:30-1 वाजलेले आहेत. म्हणजे मी घरातनं 11 वाजता आलेली होते. इथं आता आल्यानंतर सगळे रेडी होऊन निघण्यासाठी, म्हणजे यामध्ये जास्त आमचं बोलणं सुरू होतं, त्यामध्येच ना थोडासा वेळ इथंच झाला. तर आता सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि फायनली आम्ही जायला निघालो.
आणि जिथं आम्हाला जत्रेसाठी जायचं आहे म्हणजे मठामध्ये जत्रा आहे आणि इथून 2 किलोमीटर दूर आम्हाला पायी पायी जायचं आहे. तसं तर व्हॅन आहे तिथून नेऊन सोडत आहेत सगळ्यांना, पण मला ना व्हॅनला जायचंच नव्हतं. मी म्हटलं कल्पनाला आणि अरुणाला, कारण यांचे मुलं बाळं लहान आहेत तर पायी पायी जाणं म्हणजे मुलांना घेऊन जमणार नाही, ऊन पण खूप जास्त होतं. मी, अर्चना आणि सोनल आम्ही तिघीजण पायी पायी जायचा विचार केला. तरी पण कल्पना आणि अरुणा म्हणत होत्या की आम्ही पण तुमच्यासोबत चलतच येणार, व्हॅनला जायचं नाही आहे कुणाला पण. तर ठीक आहे म्हणलं, म्हणजे आपण व्हॅनमध्ये पटकन नेऊन सोडतात तिथं. पायी पायी जातो ना छान वाटतं, म्हणजे वातावरणाचा एन्जॉय पण घेतो आणि थोडंसं जास्त वेळ भेटतो ना आपल्याला बोलण्यासाठी आपल्या बहिणीवासोबत. म्हणून आम्ही सगळ्या बहिणी पायी पायी जात आहोत. तर इकडे सगळेजण कोणी बाईकवर जात आहे, कोणी कार घेऊन जात आहे, कोणी क्लोजर घेऊन जात आहे, कोणी व्हॅनला जात आहेत. म्हणजे तसं तरी व्हॅन भरपूर येणाऱ्या करत आहेत, म्हणजे जसं पॅसेंजर भरत आहेत ना तसं नेऊन सोडणं आणि परत येणं आणि नेऊन सोडणं हे काम करत आहेत. तर आता आम्ही पायी पायीच निघालेलो आहोत आणि आम्हीच नाही, खूप सारी मंडळी पायी पायीच येत आहेत. खूप सारे जण पायी पायीच यात्रा सुरू आहे सगळ्यांची. तर जात आहोत आम्ही इकडं. तर सगळेजण आहोत, मी, अर्चना, कल्पना आहे, सोनल आहे आणि वैष्णवी अर्चनाची मुलगी आहे. ही तुम्ही अगोदरही व्हिडिओमध्ये तिला बघितलेला आहे, म्हणजे दीपावलीमध्ये ती आलेली होती. परत आंबादास आलेला आहे, म्हणजे यांची शाळा सुट्टी आहे, म्हणजे शनिवार रविवार आला ना त्यामुळे सगळेजण आलेले आहेत, म्हणजे 2 दिवस सुट्टी असते सगळ्यांना. तर हे ठीक झालं, म्हणजे शाळेच्या निमित्तानंच आपल्याला घरातनं बाहेर पडणं होत नाही, कारण मुलांची शाळा आहे. आपण 1-2 दिवस गेलं तर शाळा बुडते हा विचार करूनच आपण घरातनं निघत नाही आहे. पण शनिवार आणि रविवार आलेले आहेत, म्हणजे जत्रा शनिवार आणि रविवार 2 दिवस होती. तसं तर 7 दिवसापासून सुरू आहे, पण हे 2 दिवस खूप मोठी जत्रा असते. बघू शकता इथं भक्तजन किती बसलेले आहेत, एकदम मुंगीसारखे लोक दिसत आहेत. तर सगळेजण इथं प्रवचन ऐकण्यासाठी बसलेले आहेत, प्रवचन सुरू आहे तिकडं. तर आम्ही येऊन थोडा वेळ इथंच बसलो, प्रवचन ऐकलं आणि सगळ्यांची भेटणंही झालं, बोलणंही झालं. म्हणजे सगळेजण एकत्र येणं हे जत्रेमध्येच होतं. असं तरी आपण कुण्या सणावाराला आलं तर एक बहीण येते एक येत नाही, किंवा गावामधलेही कोणीही आपल्या मैत्रिणी असो कोणीही असो प्रत्येक वेळी येणं असं होतच नाही आहे. पण जत्रेच्या निमित्तानं सगळेजण आलेले आहेत. बघू शकता इथं किती लोक आहे, किती भक्तजन बसलेले आहेत प्रवचन ऐकण्यासाठी. आणि तिकडं काहीजण प्रसाद पण सुरू आहे, प्रसाद घेत आहेत. तर आता आम्ही थोड्या वेळा आम्ही प्रवचन ऐकत बसलो आणि थोड्या वेळानं आम्ही इकडं आलेलो दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही गुरुचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता थोडा वेळ फिरून बघितलं सगळीकडे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, सजावट केलेली आहे, खूप सुंदर वाटत होतं इथं. आणि थोड्या वेळाने आम्ही पण आता जेवण करायला जाणार आहोत, म्हणजे खूप लेट झाला, 2-2:30 वाजलेले आहेत. आता जेवण झाल्यानंतर आम्ही बाजार करणार आहोत, म्हणजे खूप सारं आलेलं आहे घेण्यासाठी. साड्या आलेल्या आहेत, परत म्हणजे खूप सारं आहे, मी दाखवेन तुम्हाला काय काय आणलेलं आहे. तर हे मंडप छान सजवलेलं आहे, बघू शकता. म्हणजे मेन एंट्री इथूनच आहे, पण आम्ही तिकडून आलेलो होतो, कारण आम्ही पायी पायी आलो ना, त्यामुळे जसा रस्ता भेटला तसा आम्ही आलेलो होतो. म्हणजे समोरून आम्ही गेलो, नंतर आम्ही इकडून आलो. म्हणजे खूप छान इथं डेकोरेशन केलेलं, मेन गेट इथंच आहे. तर आता आलेलो आहोत आम्ही इथून बाहेर आणि अगोदर जात आहोत आम्ही प्रसाद घेण्यासाठी आणि इकडं बघतच जात आहोत. म्हणजे खूप सारं इथं मांडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. जे आपल्याला पाहिजे त्या सगळ्या वस्तू इथं होत्या. तर मी म्हणलं अगोदर आपण जेवण करूया, त्यानंतर मग काय पाहिजे ते घेत आपण परत जाऊया. आणि तसं तर मला परत घरी जायचं आहे आणि कल्पना पण आज जाणार आहे, कारण आज रविवार आहे, उद्या सोमवार शाळा आहे मुलांची. तेच म्हणत आहे कल्पना की उद्या शाळा आहे, त्यामुळे मला आजच जायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं, 4 वाजता जी एस टी निघते इथून, त्या एस टीला आम्ही सगळेजण जाणार आहोत. म्हणजे मी, कल्पना, अरुणा तिघीजण आणि अर्चना पण आज जाणार आहे, पण ती तिकडच्या मार्गी जाते. तर तिकडून जी एस टी येते ती 3:30ला येते. अर्चना तेच म्हणत होती की ताई आपण थोडंसं लवकर इथलं सगळं आवरूया आणि लवकर जाऊया, म्हणजे एस टी मिस होऊ नये. कारण एक वेळा एस टी गेली की मग परत लवकर येणार नाही आहे. आणि परत उद्या आंबादास वैष्णवीची शाळा आहे, तेच म्हणत आहे ती. तर इकडं आम्ही सगळेजण जेवण घेतलेलं आहे आता, म्हणजे खूप गर्दी आहे इथं पण. तर इकडं सगळेजण ताटल्या, ग्लास, पाणी सगळं घेतलेलं आहे, म्हणजे आंबादास आणून देत आहे सगळ्यांना आम्हाला. म्हणजे अशा जत्रेमध्ये ना एक वस्तू भेटते एक भेटत नाही असं होतं, पण आंबादास असल्यामुळे ना सगळं आम्हाला बसल्या ठिकाणी आणून दिलेलं होतं आणि आम्ही जेवण करत आहोत. जेवणामध्ये काय काय आहे, वरण भात, बुंदी, खारा बुंदी इतकं होतं. तर आम्ही पोटभर जेवण केलं आणि आता आम्ही इकडं सगळे बघण्यासाठी आलेलो आहोत की काय काय आलेलं आहे जत्रेमध्ये. जत्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू येतात, जे आपल्याला पाहिजे त्या सगळ्या वस्तू भेटतात इथं. तर रांगोळीचे साचे बघितले अगोदर, तर ते खरेदारी झाली आमची. कल्पनानं घेतला, अरुणानं घेतलं. माझ्याकडे खूप सारे साचे आहेत, त्यामुळे मी काही घेतलेलं नाही आहे. आणि साड्या बघितल्या, साड्या पण खूप सुंदर आलेल्या होत्या. परत हे ते खूप साऱ्या वस्तू आम्ही घेतल्या. थोडंफार काय काय शॉपिंग केली मी घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवेन. आता आम्ही परत जायला निघालो, कारण आता आम्हाला सगळ्यांना जायचं होतं.
आणि चलून चलून खूप दमलेलो होतो, त्यामुळे थोड्या वेळ आम्ही ते सावलीला बसलो, कारण ऊन खूप भयानक आहे. तर आता आम्ही सगळेजण परत घरी जात आहोत. आल्यानंतर आम्ही काय काय शॉपिंग केली ते बघत आहोत. आणि इकडे बघू शकता शिवन्या सगळं काढून बघत आहे, म्हणजे खेळ भांडे आणलेले आहेत, गॉगल घेतलेला आहे, परत हार वगैरे हे ते खूप सारी शॉपिंग यांनी केलेली आहे. आणि इकडं कमरपट्टा घेतलेला आहे, खूप सुंदर आहे, तेच बघत. तर सगळी शॉपिंग काढून बघितली आणि मी फक्त एक हार घेतलेला आहे. म्हणजे तसं तरी मी अशा वस्तू घालत नाही आहे, तरी पण जत्रेमधल्या वस्तू खूप सुंदर आणि छान येतात, तर म्हणून मी एक घेतलं. घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी कसा हार घेतलेला आहे, म्हणजे एक नकलीस टाईप घेतलेला आहे. आणि इकडं अर्चना आता एस टीचा वेट करत बसलेली आहे, म्हणजे अगोदर 3:30ला एस टी येणार आणि ते एस टी जाते भालकीला, ज्याच्यामध्ये अर्चना जाणार. आणि आम्हाला इकडं कमलनगरला म्हणजे उदगीरला जाणारी गाडी पाहिजे, तर ती आणखीन अर्धा तास टाईम आहे. तर तोपर्यंत बोलत हवा लागल्यामुळे खूपच अवतार बिघडलेला आहे. गाडीवरती आलेलो आहोत आणि खूप हवा, त्यामुळे अवतार एकदमच बिघडला. कपडे काढायचे, भांडी मी ठेवून गेले होते, तर भांडे घासते म्हणजे जातेवेळेस ना काय गोंधळ झाला, तिनेच्या पप्पांना फोन लावलेला होता मी, आणि ती इतक्या घाई गडबडीनं आली की माझी कामं तशीच राहिली. विचार केला की यायला वेळ करतील आणि तोपर्यंत भांडे घासून येऊ, पण भांडे तशीच राहिली माझी. आता कपडे काढते आणि भांडेही घासून घेते. हे बघा भांडे. आणि रविवारची पूजाही मी मांडूनच गेलेली होते. रविवारची पूजा वगैरे सगळं करून सगळं कामं आवरलेली होती वेळेत, फक्त भांडे राहिले. तर इतके भांडे इथं आहेत आणि खाली पण आहेत, हे बघा. तर सगळी भांडी आता घासून घेऊया. विचार करा की थोडंसं बसूया, पण बसायला भेटत नाही. घर म्हणल्यानं कामं आपल्या संगच असतात, आहे का नाही. तर चला अगोदर कपडे काढून घेऊन येते आणि